अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। तर 25 जून रोजी आहे अंगारकी चतुर्थी। तर प्रत्येक आईने मुलांसाठी हा खास म्हणजे जबरदस्त उपाय आहे, ज्याने मुलांच्या अभ्यासात प्रगती तर होईलच, शिवाय नोकरीची संधीही तुम्हाला उपलब्ध होईल। सर्व जीवनातील सर्व संकटे अडचणी गणपती बाप्पाच्या कृपेने दूर होतील। हा असा एक 100% आणि जबरदस्त पॉवरफुल असा उपाय आहे, तर तो तुम्ही नक्कीच करा। 25 जून मंगळवारी आहे अंगारकी व्रत। हे व्रत 25 जूनला केले जाणार आहे। तर या दिवशी आपण मंगलमूर्ती गणरायाची पूजा केल्यास अत्यंत फलदायी असं ठरत आहे। पूजा करताना आपण लाल रंगाची वस्त्रे परिधान करावी। या दिवशी गणेशाला विधिवत अभिषेक करून दुर्वा जास्वंदीचे फूल अक्षदा हळदी कुंकू अशी त्यांची पंचोपचारे पूजा तुम्ही करावी। नैवेद्य दाखवावा आणि आरती करावी। चुकूनही पूजेमध्ये तुळशीचा वापर करू नये। अंगारकीचे व्रत केले तर वर्षभर आपण सर्व चतुर्थीचे व्रताचे फळ मिळते, त्यामुळे अंगारकी चतुर्थीचे व्रत तुम्ही नक्कीच करा। त्या व्यक्तीच्या सर्व कामना अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने पूर्ण होतात। हे अतिशय जबरदस्त असे व्रत आहे आणि ह्या व्रता दिवशीच हा उपाय म्हणजे त्यातूनही अगदी काय म्हणतात फलदायी असा हा उपाय आहे। घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल, किंवा तुमच्या ताईला काही प्रॉब्लेम असेल तर ह्या वडीलधाऱ्या माणसाने हा उपाय केला तरीही चालेल। हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे। उपायासाठी लागणार काय आहे तर उपायासाठी हिरव्या रंगाचे कॉटनचे कपडा आपल्याला वापरायचा आहे। नंतर हिरवे मूग हे अखंड असावे, कुठे तुटलेले फुटलेले किंवा कीड लागलेले मूग आपल्याला वापरायचे नाही। आपल्या मुलावरची संकटे दूर व्हावी, नजर दोष दूर व्हावा, त्यांना परीक्षेत चांगले मार्क मिळावे, जीवनातील अडीअडचणी दूर व्हाव्या, तसेच मनासारखी नोकरी मिळत नाही तर नोकरी मिळावी, अभ्यासात प्रगती व्हावी, यासाठी हा उपाय आहे। तुम्हाला जेवढी मुले आहेत तेवढे तुम्हाला कपडा घ्यायचा आहे। जसे की तुम्हाला 3 मुले आहेत किंवा 5 मुले आहेत किंवा एकच मुलगा आहे तर त्यांनी एक कपडा असा घ्यायचा आहे। आणि मग आता काय करायचं, 3 कपडे घ्यायचे। कपडे घेतल्यानंतर 108 अखंड मूग घ्यायचे आपल्याला। प्रत्येक कपड्यात आपल्याला 108 मूग बसेल एवढा कपडा आपल्याला कॉटनचा घ्यायचा आहे। नंतर काय करायचं, गणपती बाप्पासमोर आपल्याला आसनावर बसून घ्यायचे आणि स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचे। नंतर गणपतीला हळदी कुंकू अक्षदा फुले धूप दीप दिवा लावून पूजा करायची। नंतर आपल्याला आपण जे कपडे घेतले ते कपडे एका ताटात ठेवायचे आणि ताटात ठेवल्यानंतर 108 मूग पण आपल्याला साईडला ठेवून घ्यायचे। साईडला ठेवल्यानंतर एक मूग आपण एका उजव्या हातात पकडायचा आहे। उजव्या हातात म्हणजे असं तळहातावर घ्यायचं आहे आणि तळहातावर घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावर ओम गंग गणपते नमः असा जप करायचा आपल्याला, म्हणजे मंत्र म्हणायचा आहे। ओम गंग गणपते नमः एक मूग घ्यायचा आणि त्या कपड्यावर ठेवायचा। दुसरा घ्यायचा ओम गंग गणपते नमः हा मंत्र म्हणायचा आणि तो मूग त्या कॉटनच्या कपड्यावर आपल्याला ठेवून घ्यायचा आहे। असे आपल्याला 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्या कपड्यावर कॉटनच्या ठेवून घ्यायचा आहे। मग नंतर आपल्याला त्याची पोटली बनवून घ्यायची। तुम्हाला जर 2 मुले असेल तर हा मंत्र तुम्हाला 108 वेळा दुसरा 108 वेळा असं म्हणायचं आहे आणि त्याची पोटली आपल्याला बांधून घ्यायची। पोटली बांधून घेतल्यानंतर ती पोटली आपल्याला गणपती बाप्पाच्या चरणाशी ठेवून घ्यायची आणि गणपती बाप्पाला विनंती करायची की माझ्या मुलाचं नाव हे आता माझ्या मुलाचं नाव ऋग्वेद आहे तर त्याचं नाव घेऊन त्याची इडापिडा जाऊ दे, त्याची प्रगती व्हावी, त्याच्या अभ्यासात छान असं प्रगती व्हावी, त्याचं सर्व संकट दूर व्हावी म्हणून प्रार्थना करायची। मग हे आपल्याला अर्धा तास ही पोटली देवासमोर ठेवून घ्यायची। हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आणि नंतर पोटली आपल्याला ती अर्धा तासाने उचलायची। तुम्हाला जर टाईम नसेल तर तुम्ही 10 ते 15 मिनटं ठेवली तरीही चालेल। मग ही पोटली तुम्ही मुलांच्या उशाखाली ठेवायची। मुला जिथं झोपतात ना ते झोपायच्या उशाच्या खाली आपल्याला ठेवून द्यायची। परंतु तुमची जर मुलं शिक्षणासाठी बाहेर राहत असेल किंवा नोकरीसाठी बाहेर राहत असेल तर त्यांची एखादी वस्तू तुमच्याकडे असेलच ना, तर त्याच्या खाली तुम्ही ही वस्तू ठेवली तरीही चालेल। तर हा उपाय करून आपल्याला इथंच थांबायचं नाही, तर काय करायचं, दुसऱ्या दिवशी आपल्याला ती पोटली उचलायची आणि सकाळी आपल्याला स्नान आंघोळी करून आपलं काम आटपून आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 तारखेला सकाळी हा दुसऱ्या दिवशी बुधवार येणार आहे, बुधवारी
पण हा गणपती बाप्पाच्या आवडीचा वार आहे, तो पण शुभ वार आहे. बघा योगायोग किती की दुसऱ्या दिवशी हा बुधवार आहे. आपण नंतर ती पोटली घेऊन गणेश मंदिरामध्ये जायचे. गणेश मंदिरात जाताना सोबत आपल्याला दुर्वा, फुले, मोदक घेऊन जा, जेणेकरून आपण मंदिरात जाताना कधीही रिकाम्या हाती जाऊ नये. मग तिथं गेल्यानंतर बाप्पाला आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा वाहून घ्यायच्यात आणि त्यांना आवडीचं म्हणजे काय तर गूळ खोबरा हा तुम्ही नैवेद्य त्या दिवशी दिला तरीही चालेल. मग ही पोटली आपल्याला देवाच्या चरणी अर्पण करायची आणि अर्पण करताना म्हणायचे आणि परत तेच म्हणायचे, माझ्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होऊ दे, त्याला सर्व गोष्टीत यश मिळू दे. तुमची जी काही इच्छा तुम्ही अगोदर गणपती बाप्पाला मागितली ती इच्छा तुम्ही तिथं गेल्यानंतरही गणपती बाप्पाच्या चरणी म्हणू शकता की जसे माझ्या मुलाच्या नोकरीत प्रमोशन मिळू दे किंवा माझ्या मुलावर जे काही संकट आले ते टळू दे, असं आपण म्हणायचे. आणि हा उपाय आपल्याला पूर्ण निष्ठा आणि श्रद्धा आणि भक्तीने करायचे. कारण कुठलाही उपाय करताना आपल्याला आपल्या मनामध्ये भाव असणे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर मी सांगितलं म्हणून तुम्ही केला असं करू नका, त्याने तुम्हाला कुठलाही रिझल्ट मिळणार नाही. आता तुम्ही म्हणणार त्या पोटलीचं काय करायचं, तर पोटली आपल्याला ते तशीच गणपतीच्या चरणी अर्पण करायची आणि घरी यायचे. कारण आपण सगळ्या दुःख यातना गणपतीच्या समोर आपण सांगून आलोत, त्यामुळे ती पोटली आपल्याला तिथंच अर्पण करायची. त्याच्यानंतर गणपती बाप्पा आपले काम नक्कीच करतील. कारण गणपतीला श्रद्धानं आणि भक्तीनं जर आपण देवापाशी काय मागितलं तर ते इच्छा आपल्या नक्कीच पूर्ण होतात. देवाला काय पाहिजे हो, देवाला फक्त त्या भाव पाहिजे, बाकी देवाला काहीही नाही दिलं तरी चालेल. देव फक्त भावाचा भुकेला आहे. त्यामुळे तुम्ही भक्तीने आणि निष्ठेने हा उपाय केला तर तुमच्या सर्व मनोकामना ह्या नक्कीच पूर्ण होतील. तर तुमच्या गणपती बाप्पा सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण करो, हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना. ओम गंग गणपतये नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.